बीकॉम फर्स्ट हिस्ट्री ऑफ इंडियन इकॉनॉमिक थॉट भारतीय आर्थिक विचारांचा इतिहास सेमिस्टर 1 IKS अंडर असणारा हा विषय. याचे वस्तुनिष्ठ किंवा यामधील आपण MCQ किंवा मग वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते बघत आहोत. यामधील MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न बघूयात. रिकामा जागा भरा किंवा योग्य शब्द निवडा, चूक की बरोबर असे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. चंद्रगुप्ताला व सामान्यपणे कोणत्याही राजाला शासन करणे सुलभ व्हावे यासाठी कौटिल्याने अर्थशास्त्र हा मार्गदर्शक ग्रंथ लिहिला. कौटिल्य चाणक्य विष्णुगुप्त या नावाने ओळखला जाणारा विद्वान चंद्रगुप्त मौर्याचा मुख्य प्रधान होता. अर्थशास्त्र हा ग्रंथ 430 पानांचा असून तो संस्कृत भाषेत आहे. कौटिल्याच्या मते राज्याचा एकमेव उद्देश काय तर कल्याण किंवा लोककल्याण साधने हा असावा. कौटिल्याच्या मते राज्याचा एकमेव उद्देश लोककल्याण साधने हा असावा. कौटिल्याच्या ग्रंथात बृहस्पती, भारद्वाज, विशालक्ष, बहुदंतक यासारखे 18 आचार्यांच्या विचारांचा आधार आहे. कौटिल्याच्या मते संपत्तीत मानवी श्रम आणि वनस्पती यांचा समावेश होतो. कौटिल्याने ब्राह्मणांनीही शेती कसण्यास परवानगी दिली होती. कौटिल्याने वाढत्या लोकसंख्येचे समर्थन केलेलं होतं. कौटिल्याने व्याजाचं समर्थन जरी केलं असलं तरी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्याज देण्यास त्यांनी विरोध दर्शवलेला होता. कर्ज घेण्याच्या उद्देशानुसार व्याज आकारले जावे असे कौटिल्य यांचे मत होते. सर्वसाधारणपणे व्याजदर जो आहे कौटिल्य यांच्या मते सर्वसाधारण व्याजदर जो आहे तो दरवर्षी किंवा दर साल 15% इतका असावा. कौटिल्याने व्याज व नफा यात फरक असतो असे म्हटलेले आहे. आधुनिक काळात ज्याचा उल्लेख आपण राष्ट्रीय अर्थव्यवस्था असा करतो त्यासाठी पुरातन काळात वार्ता हा शब्द वापरलेला होता. कामंदकाने कौटिल्यास नीतिशास्त्राचा कर्ता म्हटलेला आहे. वार्तामध्ये प्रामुख्याने शेती, पशुसंवर्धन आणि व्यापार या 3 घटकांचा अभ्यास होत असतो. संपत्ती म्हणजे सुबत्ता, सामाजिक रचना टिकवण्यासाठी ती आवश्यक असते, परंतु संपत्ती हे साधन नसून मोक्ष हे अंतिम उद्दिष्ट असते. राजाला योग्य कारभारासाठी वार्ताविषयक ज्ञान जे आहे ते असणं आवश्यक मानलं जायचं. अर्थशास्त्र हे अर्थाचे म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे. शेतकी खात्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला सीताध्यक्ष म्हटले जात असे. गायी हा संपत्तीचा भाग असल्याने त्यांच्या देखभालीसाठी गो अध्यक्ष असावा. गायराने विकसित करण्याचे काम विनीताध्यक्षाकडे असावे. जंगलाची देखरेख जी आहे ती कुपाध्यक्षाकडे असावी. अनेक प्रकारच्या संपत्तीची जननी म्हणजे शेती होय. कौटिल्याच्या मते राजाने व्यापार खात्यामध्ये पणाध्यक्षची नेमणूक करावी. वजन मापासाठी तुलामान पौताध्यक्षाची तर जकात खात्यासाठी शुल्काध्यक्षाची नेमणूक करावी. स्थानिक गरजांच्या पूर्ततेनंतर उर्वरित वस्तूंचा व्यापार करावा. कौटिल्याच्या मते धर्म आणि काम ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी अर्थ अत्यावश्यक आहे. समाहर्ता या अधिकाऱ्याकडे शासकीय उत्पन्न गोळा करण्याचे काम असावे. कौटिल्याच्या मते प्रजा दरिद्री होते तेव्हा ती असंतुष्ट आणि लोभी बनते. कौटिल्याचे अर्थशास्त्रीय विचार धर्म, न्याय आणि नीतिशास्त्रावर आधारित होते. कौटिल्याच्या मते राज्यातील अनाथ, वृद्ध, विधवा, अपंग इत्यादी आधार नसलेले राजाने पालन करावे. तिरुवल्लुवरच्या मते जो कोणी योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाचे कार्य करतो तो जिंकू शकतो. तिरुवल्लुवरच्या मते शेती ही मूलभूत आर्थिक क्रिया आहे. तिरुवल्लुवरच्या मते जे नांगरणी करतात ते खऱ्या अर्थाने जगतात. तिरुवल्लुवरच्या मते गरिबी हे सर्व दुष्कृत्याचे कारण आहे. तिरुवल्लुवर यांनी भीक मागून गरिबीचे निवारण करणे मूर्खपणाचे मानलेले आहे. तिरुवल्लुवर यांनी संपत्तीला साधन मानत होते, अंत नाही. महात्मा फुले यांना गरिबांचे कैवारी म्हटले जाते. महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे त्यांचे विविध मार्गाने होणारे शोषण. महात्मा फुले यांच्या मते भारतातील शेतीची सुधारणा होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक शिक्षण द्यावे. 1901 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक लिहिले. दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. निस्सारण सिद्धांत हा भारताच्या आर्थिक शोषणाशी संबंधित होता. किमान आवश्यक राहणीमान उपलब्ध न होणे म्हणजे दारिद्र्य होय. दादाभाईंच्या मते ब्रिटिश राजवटीत भारतीय दरडोई उत्पन्न 20 रुपये होते, मात्र निर्वाहासाठी 34 रुपये असणे गरजेचे होते. आर्थिक निस्सारण वेतन, नफा, लाभांश, पेन्शन, भाडे या मार्गाने होत होते. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे गुरु होते. गोपाळ कृष्ण गोखले यांनी महादेव गोविंद रानडे यांना आपले गुरु मानले होते. कर कमी करून सुद्धा वाढता खर्च पूर्ण करणे शक्य आहे असे ठाम मत गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडले. गोखल्यांच्या मते देशातील संपत्ती आणि लोकांची समृद्धी वाढवा म्हणजे करारोपणाचा प्रश्न आपोआपच सुटेल. सरकारने आवश्यक तेवढा महसूल घ्यावा असा गोखले यांचा आग्रह होता. इंग्रजांची एकूण कर प्रणाली प्रतिगामी म्हणजेच गरिबांना भारभूत ठरणारी होती. वेबले कमिशनने ज्या 4 गैरसरकारी व्यक्तींची बाजू विचारात घेतली त्यात गोखलेंचा समावेश होता. गोखलेंच्या मते वाढत्या खर्चामुळे आपल्या संसाधनाचे शोषण ब्रिटिश करत होते. 1901 ते 1909 या काळात उत्पन्न 2.0% ने वाढले असता खर्चाची वाढ मात्र 5.0% होती आणि ही अवास्तव वाढ विचारात घेऊन गोखलेंनी मितव्ययतेची शिफारस केली. गोखलेंनी इंग्रजांच्या धोरणाला कडाडून विरोध केला, कारण सैनिकी खर्च कमी करताच कर कमी करूनही विकास खर्च वाढवणे शक्य होईल आणि याची त्यांना खात्री होती. भारतामध्ये वित्तीय सुधारणा घडवून आणण्याबाबत 1895 मध्ये वेबले कमिशनची नियुक्ती झाली होती.
घटक 2 MCQ वस्तुनिष्ठ प्रश्न. महात्मा गांधी स्वतःला समाजवादी म्हणत. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय ही संकल्पना गांधीजींनी सांगितली. गांधीजीवर जॉर्ज रस्किन यांच्या ऑन टू द लास्ट या पुस्तकाचा मोठा प्रभाव होता. गांधीजींच्या मते साधे मेहनतीचे जीवन म्हणजे खरे जीवन होय. गांधी अर्थशास्त्राचा ग्राम स्वराज्य आणि स्वावलंबन हा गाभा होता. खेड्यांचा विकास या तत्वावर गांधीजींचे अर्थशास्त्र अवलंबून आहे. गांधीजींनी आदर्श ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली. 1916 मध्ये बनारस विश्व हिंदू विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी गांधीजींनी विश्वस्त संकल्पना मांडली. गांधीजींच्या मते समाजात असणारी विषमतेची दरी नष्ट करायची असेल तर भांडवलदार व श्रीमंत वर्गाने आपल्याला आवश्यक तेवढी संपत्ती जवळ बाळगावी. गांधीजींनी आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे समर्थन केले. भांडवलशाहीत भांडवलदार आणि कामगार यांचे हितसंबंध परस्पर विरोधी असतात आणि यात समन्वय साधण्यासाठी गांधीजींनी विश्वस्त संकल्पना मांडली. गांधीजींच्या मते भारतातील श्रीमंत आणि संस्थानिक यांनी स्वतःला प्रजेच्या संपत्तीचे विश्वस्त मानून त्यांच्याकडील संपत्तीचा जनकल्याणासाठी वापर करावा. श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी गांधीजींनी 3 मार्ग सांगितले. विश्वस्त म्हणजे स्वेच्छेने श्रीमंतांनी आपल्या संपत्तीचे दान करायचे आहे. सुवर्ण परिमाणात कागदी चलनाचा वापर होतो. कागदी चलन देऊन सरकारकडून सोने विकत घेता येऊ शकते. लंडनमध्ये असताना डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाचा प्रश्न हा डॉक्टर कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनात्मक प्रबंध लिहिला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण परिमाणामध्ये वस्तूच्या किमती स्थिर होत्या तर सुवर्ण विनिमय परिमाणात किमती वाढत गेल्या. रॉयल कमिशन पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की रुपयाचा प्रश्न म्हणजे रुपयाची किंमत स्थिर राहिली तर वस्तूच्या किमती स्थिर राहतील आणि महागाई वाढणार नाही. 1875 पासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत होते. चलन मर्यादित राहण्यासाठी आंबेडकरांनी 2 मार्ग सुचवले. चलन मर्यादित करण्यासाठी चलन रूपांतरित करता आले पाहिजे आणि चलन किती काढावे यावर मर्यादा घातली पाहिजे. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय परिमाणात सुवर्ण बरोबर पाऊंड बरोबर रुपया हा संबंध ब्रिटिशांना फायदेशीर होता. 1918 मध्ये आंबेडकरांनी लहान धारणक्षेत्रे व त्यावरील उपाय हा लेख लिहिला. आंबेडकरांनी भारतीय शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिकीकरण हा एक प्रभावी आणि खात्रीशीर मार्ग सांगितला. आंबेडकरांनी राज्य समाजवाद संकल्पनेत समाजातील आर्थिक रचना कशी असावी याबाबत विचार मांडले. आंबेडकरांच्या राज्य समाजवादी तत्त्वज्ञानात व्यक्ती स्वातंत्र्यापाशी होते. आंबेडकरांच्या मते उत्पादन प्रक्रिया आणि वितरण व्यवस्था मानवी कल्याणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने स्वतःकडे घ्यावीत. आत्यंतिक समाजवाद आणि निरहस्तक्षेपी भांडवलशाही या दोन्ही अर्थव्यवस्थांना विरोध करून बाबासाहेबांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. साम्यवादाऐवजी समाजवाद लोकशाहीला जवळचा दुवा आहे असे आंबेडकर यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा शोध निबंध लिहिला. ॲडमिनिस्ट्रेशन अँड द फायनान्स ऑफिस इंडिया कंपनी या शोध निबंधामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन वित्त व्यवस्थेमध्ये कसे बदल झाले व ते भारतीयांना कसे अन्यायकारक ठरले याविषयीचे विचार व्यक्त केले. आंबेडकरांनी द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन इंडिया या प्रबंधामध्ये ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळची घटक राज्य यांच्यातील आर्थिक संबंध कसे असावे, ते कसे विकसित होत गेले याविषयी विचार व्यक्त केले. आंबेडकरांच्या मते उत्पन्नावरील कर आकारणी घटक राज्याच्या दृष्टीने योग्य होती. महादेव गोविंद रानडे यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. न्यायमूर्ती रानडे यांनी 1898 मध्ये एसेज ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. रानडेंच्या मते शेतीवरील अत्याधुनिक अवलंबित सरकारचे सदोष जमीन धोरण उद्योगांचा मागासलेपणा आणि भांडवलाची कमतरता ही भारताच्या दारिद्र्याची खरी कारणे होती. रानडेंच्या मते शेतीवरील अत्याधुनिक अवलंबित्व, सरकारची सदोष जमीन धोरण, उद्योगांचा मागासलेपणा आणि भांडवलाची कमतरता ही भारताच्या दारिद्र्याची खरी कारणे होती. ब्रिटिशांच्या निरहस्तक्षेप नीतीला न्यायमूर्ती रानडे यांचा विरोध होता. रानडेंच्या मते निरहस्तक्षेपाचे धोरण हे क्रियाहीनतेचे साधन होते. रानडे यांनी लोकसंख्या संतुलनाचा विचार मांडला. न्यायमूर्ती रानडे यांनी शेतीबरोबर औद्योगिकरणावरती देखील भर दिला. श्री दत्त यांनी इसवी सन 1900 मध्ये फॅमेन्स इन इंडिया हे पुस्तक लिहिले. फॅमेन्स इन इंडिया या पुस्तकात भारतात पडणाऱ्या दुष्काळाचे परिणाम आणि भारतीय जनतेचे दारिद्र्य स्पष्ट केले आहे. इंग्लंडमध्ये लागू असलेल्या जमीन महसुलाचे प्रमाण खंडाच्या उत्पन्नाच्या 5 ते 20% असताना भारतात मात्र ते 80% एवढे जास्त होते. श्री दत्त यांच्या मते भारतातील कर निर्धारण हेच अशास्त्रीय होते.